मित्रांनो, मी लावण्य अश्विन देवदास काळे ही आता 4थीतली विद्यार्थिनी तुमच्या समोर एक स्टोरी सांगणार आहे। त्या स्टोरीचे नाव आहे खरा चोर कोण। एका नगरामध्ये हिरालाल नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याच्याकडे कामासाठी काही नौकर होते। एके दिवशी त्याने आपली बोटातली अंगठी टेबलवर ठेवून आंघोळीसाठी जातो। आंघोळ झाल्यानंतर तो अंगठी घालण्यासाठी टेबलवर शोधू लागतो। त्याच्या लक्षात येते की आपली अंगठी हरवली आहे। त्याने आपल्या नौकराला विचारतो, पण कोणीही अंगठी घेण्याचे कबूल केले नाही। मग त्याने आपल्या हुशार मित्राला बोलवले, म्हणजे माधवला घरी बोलवले आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली। माधवने परीक्षा घेण्याचे ठरवले। माधवने 4 नौकरांना 4 काड्या दिल्या आणि म्हणाला, ज्याच्याही काड्यावर 1 फूट मोती असेल तेच खरा चोर असेल। मग ज्याने अंगठी चोरली होती त्याने आपली 1 फूट मोती कमी केली आणि घडल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापल्या काड्या घेऊन मालकाच्या घरी आले। माधवने सगळ्या काड्याला पाहिल्या आणि म्हणाला, हाच आहे खरा चोर, कारण यानेच पहिले आपली 1 फूट मोती कमी केली होती। धन्यवाद। ह्या स्टोरीतून आपल्याला हे शिक मिळते की कधीही चोरी करू नये व खोटं बोलू नये। धन्यवाद।